तर बालमित्रांनो, हा बलराम कृष्णाला बघतो आणि आपल्या आईच्या मांडीवरती जाऊन बसतो आणि आईला विचारतो, आई ग तू पण गोरी मी पण गोरा. एकटा कृष्णच का ग काळा झाला. आणि कृष्ण काळा का झाला हे बालबुद्धीला वाटलं. ते आपल्या आईला सांगतो, आई ग तू त्याला काळ्या कपिलेचं दूध पाजते ना, म्हणून तो काळा झाला. मग तू त्याला काळ्या कपिलेचं दूध पाजू नको. आणि गदी माडगुळकरांनी गीत गोपाल मध्ये कविता लिहिली, दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे. का कालाया म्हणती आई ग पोल गुलाक्याचे. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे. तुझ घेऊनी पदला खाली पाजत जाया सांज सकाळी. तुझी शम गोले होऊ दे लूप शोनुल्याचे. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे. बाल कल्पना आणि बोबड्या बोलातलं गाणं हे मुलांच्या समोर गेलं पाहिजे, तरच मुलांना कवितेची गोडी लागेल. बरोबर.